आज मस्त आहे ना शेवग्याच्या शेंगाची भाजी करायचं म्हटलं आणि हे म्हटले की चला आज बाहेर जायचं. आता बाहेर जायचं म्हटलं ना की एवढा आनंद झाला. पण यांनी ना मला माझ्या बहिणीच्याच घरी घेऊन आले. आता तिची फरमाईश होती की तिला कढी भात खायचा आहे. म्हटलं चला आता कढी भात करायचा आहे तर कढीमध्ये भजे पण टाकू. मस्त आहे ना भजीची तयारी पण करून घेतली. आणि ना मला आहे ना दुसऱ्यांच्या घरी गेलं ना तर काहीच सापडत नाही बरं का. कारण की आपल्या घरात आपण कुठं काय ठेवलं हे लगेच समजतं. मस्त आहे ना पटकन आहे ना भज्याची वगैरे तयारी करून घेतली होती आणि पसारा आहे ना एवढा करून ठेवला होता ना मी. दीदीला म्हटलं की तू पिल्लूला घे आणि स्वयंपाक होईपर्यंत म्हटलं ना पसारानंतर तूच आवरून घ्यायचा बरं का. छान असे सगळे भजे काढून घेतले होते मी आणि आहे ना कढईमध्ये लगेच आहे ना थोडं जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता वगैरे घातली, हळद घातली आणि लगेच आहे ना कढीला पण फोडणी घ्यायची बरं का. आता मला जास्त कढी तिखट आवडती आणि दीदीला जास्त काही तिखट आवडत नाही म्हणून आहे ना ह्यावेळेस थोडी मिरची कमीच घातली बरं का. छान अशी आहे ना कडकडीत आहे ना कढीला फोडणी पण घातली आहे आणि लगेच म्हटलं की चला आता भजे पण टाकून घ्या. आता गरम गरम कढीमध्ये ना मी भजे टाकत नाही कारण की ते लगेच तुटतं आणि असे गाळ होऊन जाता. मस्त याला शेवटला अशी छान अशी आहे ना तडका दिला आणि ना दीदीच्या इथं तडका पॅन नव्हता तर मी असं काही जुगाड केला आणि नंतर आहे ना सगळेजण आहे ना आम्ही ना जेवायला बसलो. तर बाय आजच्यासाठी एवढंच.